उसगाव ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकाम प्रकरणी माहिती गोळा करत असताना गांधीनगरमधील माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवानी यांना जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करण्यात आली आहे। या प्रकरणी अशोक चंदवानी यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात लखन मानेसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उसगाव ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महापालिका हद्दीत असलेल्या बेकायदेशीर बांधकामाची माहिती घेण्यासाठी कागदपत्रांसह गेलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवानी यांना शिवीगाळ करत दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे। सुप्रीम कोर्टाच्या जैसे थे आदेशानंतरही उसगावात बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत। याबाबत माहिती अधिकारी कार्यकर्ता अशोक चंदवानी हे कागदोपत्री पुराव्यासह माहिती घेत असताना चंदवानी यांना धमकी दिल्याप्रकरणी अशोक चंदवानी यांच्या फिर्यादीवरून लखन मानेसह अन्य एका विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गांधीनगर पोलिसांकडून धमकी देणाऱ्यांचा तपास सुरू आहे। दरम्यान आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी अशोक चंदवानी यांनी केली आहे। जैसे ती परिस्थिती असताना काही दणदांडग्याने गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी तिथे बिनापरवाना बेकायदेशीर बांधकाम सुरू केलेली आहेत व सुरू आहेत। त्यामुळे तिथला पाठपुरावा करण्यासाठी मी फोटो काढण्यात गेले असता त्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या अंगावर येऊन सदरचा फोटो काढू नये, मला जीव मारण्याची धमकी व खोट्या आरोपात पुरावे तयार करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्या भविष्यात पुढील येत्या म्हणजे मला आयुष्यात पुढील धोका निर्माण झालेला आहे। जर असं सामाजिक कार्यकर्त्यांना धोका निर्माण झालेला आणि ती गुंडप्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं जाणार नाही, कायद्याचा धाक दाखवला जाणार नाही तर भविष्यात गंभीर समस्या उभारण्याची शक्यता आहे आणि मी ह्या बाबतीत गृह विभागाकडे पोलीस संरक्षणासाठी अर्ज दाखल करणार आहे। आता मला 2 माणसांनी धमक्या दिलेल्या असून त्यापैकी एक लखन माने म्हणून आहे आणि दुसरा अनोळखी आहे आणि त्यांनी माझी 2 वेळा इथे रेकी बी केलेली आहे। 2 टू व्हीलर माझी पाठपुरावा करून माझी पाठला करत होतं सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना। त्यामुळे त्या लोकांच्याकडून माझा जीवास धोका आहे आणि एटी नावाचा दादा कोण आहे त्याचाही शोध घेणं महत्त्वाचं आहे।